पुणेकरांच्या आरोग्याची हेळसांड होत असताना महानगरपालिका प्रशासन मात्र कुठल्याच प्रकारची हालचाल करत नसल्यानं संतप्त झालेल्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत महापालिका प्रशासनावर हल्लाबोल केला। शहरात ढासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने डेंगी, मलेरिया आणि चिकनगुनियाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे। या समस्येमुळे पुणेकरांच्या आरोग्याची हेळसांड सुरू असताना प्रशासनाकडून काहीच केले जात नसल्याने संतप्त झालेल्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी मुख्य सभेत महापालिका प्रशासनावर हल्लाबोल केला। विविध क्षेत्रात आघाडीवर असलेल्या पुण्यात आरोग्याची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे, त्याची दखल सर्वपक्षीय नगरसेवकांनी घेऊन प्रशासनावर आज टीकेची जोड उडवीत पुणेकरांच्या आरोग्याची हेळसांड आता बास करण्याची मागणी मुख्य सभेत केली। दरम्यान पावसाळ्यापूर्वी सर्व खबरदारीचे उपाय करून तीनही साथीचे आजार रोखण्यासाठी 1 महिन्याच्या आत कार्यवाही करण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त महेश पाठक यांनी दिले। मुख्य सभा सुरू होताच ढासांच्या वेशभूषेत आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात हातात फ्लेक्स घेऊन घोषणाबाजी सुरू केली। कीटक प्रतिबंधक विभागाच्या अनागोदी कारभारामुळे शहरात मोठ्या प्रमाणात ढासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचे सांगत अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली। जीबी मध्ये